महाजन यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे। गिरीश महाजन स्वतः रोहित पवारांना भेटायला जाणार आहेत। आज दुपारी 4 वाजता गिरीश महाजन आणि रोहित पवार यांची भेट होणार आहे। तर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत। पंढरपूरमध्ये आज रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। रोहित पवार त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत। शेतकऱ्यांना विना अट कर्जमाफी मिळावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे। आज यावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, अखेर सरकारकडून थेट एक मंत्री आता रोहित पवारांच्या भेटीला जात आहेत। माधवी, खरं तर सरकारच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले महत्त्वाचे दोन नेते असणारे कृषी मंत्री दत्ता भरणे आणि दुसरीकडे बाबासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत, हे संपर्कात रोहित पवारांच्या होते अशा पद्धतीची माहिती आधीच समोर आली होती। मात्र सरकारचे संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते गिरीश महाजन आता थेट आंदोलनस्थळी जाणार असल्याची माहिती आता मिळालेली आहे। सायंकाळी 4 वाजता पंढरपूरला रोहित पवार ज्या ठिकाणी आंदोलन करतायत त्या ठिकाणी ते त्यांच्याशी चर्चा करायला जातील आणि या आंदोलनातून काय तोडगा निघतो यासाठी चर्चा करताना आपल्याला ते दिसतील। खरं तर रोहित पवारांना संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तो लावून धरलाय। खास करून सध्याची सरकारकडून कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामध्ये ज्या जाचक अटी टाकलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। आगामी अधिवेशन तोंडावर आहे, अशा वेळी सरकार कुठेतरी या मागण्या मान्य करेल असा विश्वास त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येतोय आणि त्यामुळे ते जर होणार नसेल तर आपण आंदोलनावर ठाम राहू, आपण अन्नत्याग उपोषणावर ठाम राहू अशी रोहित पवारांना सातत्यानं भूमिका मांडली आहे। आणि याच अनुषंगानं आता गिरीश महाजन त्या ठिकाणी चर्चेला जाताना आपल्याला दिसत आहेत। आजच्या या चर्चेतून काही तोडगा निघतोय का, सरकार अटींच्या बाबतीमध्ये काही वेगळा निर्णय घेत आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। रोहित पवार मात्र आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं दिसतंय। आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। माधवी, नक्कीच आता रोहित पवारांची मागणी सरकारमार्फत मान्य होते काय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेतच राहू। निलेश, आणखी एका महत्त्वाच्या बातमीचे अपडेट तुझ्याकडून घ्यायचे, त्यामुळे सोबतच राहा। तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता मातोश्रीवर ठाकरेंच्या खासदारांची बैठक होती आहे। ठाकरेंच्या लोकसभेच्या 9 खासदार